विद्यार्थ्यांनो, आज आपण वाक्यामध्ये ॲज वेल ॲज कसे वापरावे ते पाहणार आहोत. ॲज वेल ॲजचा अर्थ मराठीमध्ये शिवाय, आणखीन, सुद्धा असा होतो. एक उदाहरण पाहूया आपण. ही इज अ सिंगर ॲज वेल ॲज अ डान्सर. म्हणजे तो सिंगर आणि डान्सरसुद्धा आहे. दुसरं एक उदाहरण आपण इथे पाहूया. ही इज रिच ॲज वेल ॲज काइंड. म्हणजे तो श्रीमंत शिवाय दयाळू आहे. मुलांनो, वाक्यामध्ये ॲज वेल ॲजचा वापर करताना वाक्यात असलेल्या अँडच्या जागीच ॲज वेल ॲज लिहावे. आपण एक उदाहरण पाहूया. ही इज रिच अँड काइंड. अँडच्या जागी आपण ॲज वेल ॲज घेणार आहोत. ही इज रिच ॲज वेल ॲज काइंड. वाक्य नॉट ओन्ली बट ऑल्सोचे असेल तर नॉट ओन्ली वगळावे आणि बट ऑल्सोच्या जागी ॲज वेल ॲजचा वापर करावा. एक उदाहरण पाहूया आपण. यू नॉट ओन्ली गार्ड अस बट ऑल्सो फीड अस. या वाक्यामध्ये जर आपल्याला ॲज वेल ॲज वापरायचे असेल तर आपण नॉट ओन्ली काढून टाकणार आणि बट ऑल्सोच्या जागी ॲज वेल ॲज घेणार. म्हणजे आपलं वाक्य कसं होईल? यू गार्ड अस ॲज वेल ॲज फीड अस. आता आपण एक वाक्य 3 प्रकारे वापरून पाहूया. दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये अँडनी 2 व्हर्ब जोडलेले आहेत. द चिल्ड्रन शूड लव देअर कंट्री अँड प्रोटेक्ट इट. म्हणजे मुलांनी त्यांच्या देशावरती प्रेम केलं पाहिजे आणि देशाचं संरक्षणसुद्धा केलं पाहिजे. तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की 2 समान महत्त्व असणारे जे शब्द आहेत त्या शब्दामधील पहिल्या शब्दाच्या पूर्वी नॉट ओन्ली वापरायचे आहे आणि अँड काढून त्या ठिकाणी बट ऑल्सो घ्यायचे आहे. द चिल्ड्रन शूड नॉट ओन्ली लव देअर कंट्री बट ऑल्सो प्रोटेक्ट इट. याच वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲज वापरणार आहोत. आपण ॲज वेल ॲज वापरायचं असेल तर नॉट ओन्ली वगळणार आहोत आणि बट ऑल्सोच्या ठिकाणी ॲज वेल ॲज घेणार आहोत. म्हणजेच आपलं उत्तर कसं होईल? द चिल्ड्रन शूड लव देअर कंट्री ॲज वेल ॲज प्रोटेक्ट इट. आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया. गेम्स मेक देम स्ट्रॉंग अँड ब्रेव. या वाक्यामध्ये 2 ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंग आणि ब्रेव अँडनी जोडलेले आहेत. दिलेल्या वाक्यामध्ये आपण नॉट ओन्ली बट ऑल्सो आणि ॲज वेल ॲज वापरूया. प्रथम आपण नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरूया. नॉट ओन्ली बट ऑल्सो वापरत असताना आपण अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो घेतो आणि समान महत्त्व असणारे जे 2 इथे ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत त्यामधील पहिलं जे ॲडजेक्टिव्ह आहे स्ट्रॉंग त्यापूर्वी आपण नॉट ओन्ली वापरणार आहोत. म्हणजेच उत्तर कसं होईल आपलं? गेम्स मेक देम नॉट ओन्ली स्ट्रॉंग बट ऑल्सो ब्रेव. याच वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲज वापरूया. आपण ॲज वेल ॲज वापरताना काय करणार? नॉट ओन्ली वगळून टाकणार आणि बट ऑल्सोच्या ठिकाणी ॲज वेल ॲज घेणार. म्हणजेच आपलं उत्तर कसं होईल? गेम्स मेक देम स्ट्रॉंग ॲज वेल ॲज ब्रेव. अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज कसे वापरावे ते पाहिले. दिलेले वाक्य अँडनी जोडलेले असले तरीसुद्धा आणि नॉट ओन्ली बट ऑल्सोने जोडले असले तरीसुद्धा ॲज वेल ॲज वापरणे हे खूप सोपे आहे. फक्त त्यातील ट्रिक आपण समजून घेतल्या पाहिजेत.
मुलांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याबद्दल तुमचे मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये मी नवीन ग्रामरचा टॉपिक तुम्हाला समजून देणार आहे.